नमस्कार मित्रांनो, मी सिंग म्हणजेच तुमची लाडकी सांगा. नमस्कार मित्रांनो, मी शंभू म्हणजे तुमची लाडकी रामबा. आपली 2.5 मिलियनची आयडी बंद होऊन 39 दिवस. आणि आयडी बंद व्हायचं कारण लहान मुलं शिव्या देतात, येडे चाळे करतात. लहान मुलं म्हणजे कोण? तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, तुमचं मन दुखलं असं कधी आम्ही व्हिडिओ बनवलाय का? आम्ही व्हिडिओत गावंडाळ बोलतो, शिव्या देतो, पण ती कधी तुम्हाला दिल्यात का? आणि जेवढ्या पण दिल्या त्या ते फक्त या पोहून बाहेर दिल्या त्या. या बिचाऱ्यांनी तुमच्या मनोरंजनासाठी आमच्या शिव्या बी खाल्ल्या आणि मार पण खाल्ला. मित्रांनो, अशा साड्याही घालाय, लिपस्टिक लावाय, पावडर लावाय, कुठल्या पोराला आवडते सांगा? नाही त्रास झाला या कॅरेक्टरमुळे. शाळेत गेलं तर पोरं जवळ घेत नव्हती. डिस्ट्रिक्ट तू म्हणायची काय साड्या घालतो काय असलं की तुझं चाळ आवडत नाही तर तू पोरगे असं बोलायचे. माझ्या मित्रांना तर मला बोलणं बंद केलं. घरच्यांना नातेवाईकांनी फोन करून म्हणले की तुमची पोरं पाय चाळे का करतात म्हणून. पोरगी कोण देणार नाही, लग्नाचं अवघड होईल आणि मोठ्यापणे पोरं पोरीसारखं वागतील असे म्हणले. तरी पण मित्रांनो, बिन लाजावणी तुम्हाला आवडतंय म्हणून साड्या घालून तुमचं मनोरंजन करत राहील. मित्रांनो, मी 1 वर्षाचा असताना माझा बाप मला सोडून गेला. मला बाप नाही. माझा एक 22 वर्षाचा भाऊ आणि एक 20 वर्षाचा भाऊ. वागावने माझे 2 भाऊ मला सोडून गेलेत, त्या जगात नाहीत. एवढं दुःख असताना पण तुमचं मनोरंजन करत राहिलो. दिवस रात्र कष्ट करून तुम्हाला हसवत राहील. पोरांच्या चिडवण्यामुळं आमचं लय वेळा खच्चीकरण झालं. पण पवन भाई आम्हाला म्हणला, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार. साडी घालताना आमची बारकी तोंड बघून पवन भायांना पण साडी घातली होती आणि पूर्ण दिवस त्या साडीमध्ये आमच्या बरं घरात वावरत होता. आमच्या पवन भाईने सांगितलंय आपण कलाकार आहे आणि प्रेक्षकाच्या तोंडावर हसवियासाठी काय जरी करायला लागलं बिनधास्त करायचं, त्याच्यात लाजून जमायचं ना. मित्रांनो, 7-8 वर्ष झालं आम्ही व्हिडिओ बनवतोय, मेहनत घेतोय, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीच्या काळात सैराटवर व्हिडिओ काढायला चालू केलं, परत तुम्हाला हसवण्यासाठी गावठी बिग बॉसवर व्हिडिओ केलं, परत मी हाय म्हणून राहिली ते सुद्धा केलं तुम्हाला हसवण्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी. कष्टाचं फळ भेटतं म्हणते ती, पण त्या कष्टाचं फळ असं भेटल कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता.